मुंबईमध्ये ट्रक चालकांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलेलं आहे आणि ट्रक चालकांनी पोलिसांवर हल्ला केलाय। 2 ते 3 ट्रक चालकांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय। नवी मुंबईमधून आपण ही बातमी पाहतोय। हा धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलेलं पाहायला मिळतंय आणि ट्रक चालकांनीच आता पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती येते आणि 2 ते 3 ट्रक चालकांकडून पोलिसांवर हा हल्ला करण्यात आलाय। ही दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईमधून। या संदर्भात अधिकचं अपडेट घेऊया। तुमचे प्रतिनिधी शिल्पा जोडल्या गेलेले आहेत। शिल्पा, आपण दृश्य पाहतोय 2 ते 3 ट्रक चालकांकडून पोलिसांना मारहाण करण्यात येते, म्हणजे नेमका प्रकार काय घडलाय? नक्कीच श्रद्धा, नवीन कायद्याच्या विरोधामध्ये आज नवी मुंबईतील रेती बंदर आणि उल्वे येथे डंपर चालकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। मात्र रेती बंदर येथे डंपर चालकांनी रास्ता रोको करत असताना पोलिसांवर लाठीचार्ज करत हाणामारी करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळालेला आहे। सध्या हे जे आंदोलक आहेत त्यांना एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तसेच उल्वे येथे अशाच प्रकारचे रास्ता रोको सुरू आहे। रेती बंदर आणि उल्वे परिसरामध्ये रस्त्यावर पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। मात्र या रस्त्याने कोणी प्रवास करत असाल तर सावधान, कारण उल्वे साईडला गाडी फोडण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त आणखी लागलेला आहे का तिथे? कारण की अजून आत्ताची परिस्थिती कशी आहे सध्याची? सध्या आंदोलकांना ताब्यात घेतलेले आहे। आता परिस्थिती शांततेची आहे आणि कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आणि ज्या पोलिसांवर हल्ला झाला त्या पोलिसांची प्रकृती कशी आहे आता? त्या पोलिसांची प्रकृती स्थिर आहे सध्या। नक्कीच, ते आपण नवी मुंबईमधून बातमी पाहतोय। नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलेलं आहे। शिल्पा, तुम्ही अशाच जोडलेला राहा। आपण ही दृश्य पाहतोच आहे। पोलिसांवर जो हल्ला केला या आंदोलकांनी, आता या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्याशी बातचीत झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांचं आंदोलन होतं आणि आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। ज्या कोणत्या गाड्या येतात आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय, अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि तेच आंदोलनात चिघळत त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवलेला आहे आणि ट्रक चालकांनी पोलिसांवर आता हल्ला केलाय। नवी मुंबईमध्ये 2 ते 3 ट्रक चालकांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांना दुखापत झालेली नाहीये, पोलिसांची प्रकृती स्थिर आहे। आंदोलकांचं मात्र हिंसक वळण आणि हे आंदोलन आता चिघळल्याचं पाहायला मिळतंय। 10 ते 12 ट्रक चालकांकडून या पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय। काहीशी धरपकड सुरू असलेली आपण पाहतोय आणि ज्या कोणत्या गाड्या त्या रस्त्याला येतात त्या गाड्या सगळ्या थांबवण्याचं काम सुरू आहे। नवी मुंबईमधून आपण ही मोठी बातमी पाहतोय। ही दृश्य आपण पाहतोय, ट्रक चालक जे आहेत त्यांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलंय आणि पोलिसांवर हल्ला करताना हातामध्ये काठ्या घेऊन त्यांच्या मागे मागे पळत असताना आपण त्यांना पाहतोय। जवळजवळ 10 ते 12 ट्रक चालकांकडून या पोलिसांवर हल्ला करण्यात आला। नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांचं हे आंदोलन होतं, त्यांच्या विविध मागण्या होत्या आणि त्याच मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यामुळे आता त्यांचं जे आंदोलन आहे ते हिंसक वळण घेताना पाहायला मिळत आहे। ट्रक चालकांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलेलं पाहायला मिळते। शिल्पा, आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण पाहतोय पोलिसांवर जेव्हा हल्ला झाला त्यानंतरची आताची परिस्थिती कशी आहे? डंपर चालकांनी हा पोलिसांवर हल्ला केलेला आहे। त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील पोलीस येऊन या डंपर चालकांना ताब्यात घेतले आणि ज्या पोलिसांवर हल्ला झालेला आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र सध्या तेथील वातावरण शांततेमध्ये आहे, कारण या डंपर चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि ज्या जागेवर हा हल्ला झाला तिथे कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। नक्कीच शिल्पा, अशा जोडला राहा, तुमच्याकडे नंतर येऊच परत। नवी मुंबईमधून आपण ही बातमी पाहतो, या ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण आलेलं आहे। तर नवी मुंबईमधून आपण ही बातमी पाहतोय। एकदा आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सुद्धा इथे जोडले गेलेले आहेत। पद्मेश, आपण पाहतोय की ट्रक चालकांचं जे आंदोलन आहे आणि ज्या कायद्यामुळे आंदोलन आहे तो नेमका कायदा काय आहे? बघितलं असेल, आता जे आंदोलन सुरू आहे त्याला हिंसक वळण आलेले आहे। 10 ते 12 ट्रक चालकांवर जे आंदोलन करत आहे ते पोलिसांवरती लाठीमार करत आहे। आपण हा जो कायदा आहे तो आपण सांगू शकतो, जो नवीन मोटर वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जर जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसेच
तसे न केल्यास आणि ट्रक चालक दोषी आढळून आल्यास त्याला 7 वर्षाची जी शिक्षा आहे आणि 7 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. भारतात 28 लाखाहून अधिक जे ट्रक आहेत ते चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवरती 50 लाखांहून अधिक लोक काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे जे रस्ते अपघात हे सर्रास घडत असतात. त्यामुळेच या सरकारने नवीन कायदा आणला असल्याचे बोलले जाते. आपण बघितलं असेल जे अनेक ठिकाणी अपघात होत असतात त्यामध्ये अनेक जण जखमी होतात, काही जण मृत्युमुखी पडतात. जे महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत मुंबई पुणे असेल किंवा गोवा या ठिकाणी अनेक अपघात दर वर्षाला मोठ्यात मोठे जास्तीत जास्त अपघात होत असतात. त्यामुळे जे हा नवीन कायदा आहे तो आणलेला आहे. श्रद्धा. नक्कीच. तर या कायद्यामुळे हे आंदोलन चिघळताना दिसतंय. नवी मुंबईमध्ये 10 ते 12 ट्रक चालकांनी आता आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाच्या विरोधात आता त्यांनी पोलिसांवर सुद्धा लाठीमार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय.